पुढचा प्रश्न पाहूया. अ मिक्सचर ऑफ गॅसेस कंटेन हायड्रोजन अँड ऑक्सिजन गॅसेस इन द रेशो ऑफ 1:4 weight by weight. What is the molar ratio of the two gases in the mixture? हा क्वेश्चन जो आहे तो नीट 2015ला विचारलेला आहे. आपल्याला काय दिलेलं आहे पहा, त्यांचा वेट रेशो जो आहे तो 1:4 आहे. ओके, आणि त्याच्यावरून आपल्याला काय काढायचं आहे, मोलार रेशो. ठीक आहे, आपल्याला मोलचा फॉर्म्युला माहीत आहे. मोल्स इज इक्वल टू मास अपॉन मोलार मास. ओके, मग आपण अगोदर हायड्रोजनचे नंबर ऑफ मोल्स काढूया. N(2) इज इक्वल टू मास अपॉन मास एक्स मानूया. एक्स अपॉन मोलार मास किती आहे, 2. त्याचप्रमाणे ऑक्सिजनचं सुद्धा काढूया. ऑक्सिजनचं 1:4 आहे ना, मग 4 म्हणजे 4x घेऊया. 4x अपॉन, आणि ऑक्सिजनचं मोलार मास किती येतं बेटा, 32. ठीक आहे, आता यांचा मोलार रेशो बघूया. मोलार रेशो इज इक्वल टू NH2 अपॉन NO2. NH2 काय आहे बेटा, x/2, आणि NO2 काय आहे, 4x/32. हे सॉल्व करूया. x/2 इंटू 32 अपॉन 4x. ओके, हे x गेले, x गेले. हे 2 इंटू 4 म्हणजे 8, म्हणजे काय येईल, 32 अपॉन 8, म्हणजेच काय येईल, 4/1. 4:1 हे आपलं आन्सर येईल. म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट आहे, ऑप्शन डी. पुढचा प्रश्न पहा. व्हॉट इज द वेट ऑफ ऑक्सिजन रिक्वायर्ड फॉर द कंप्लीट कंबशन ऑफ 2.8 किलोग्रॅम ऑफ इथिलीन डॅश kg. हा क्वेश्चन जो आहे तो AIPMT 1989 विचारलेला. आपल्याला इथिलीनचा फॉर्म्युला माहीत आहे. इथिलीन म्हणजेच इथिन, C2H4. हे काय केलेलं आहे, बर्न केलेलं आहे ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये. कंबशन रिॲक्शन दिलेली आहे. मग आपल्याला काय मिळेल, हायड्रोकार्बन जेव्हा जेव्हा बर्न होतो तेव्हा तेव्हा काय तयार होतं, कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर. मग हे सर्व गॅशियस स्टेटमध्ये आहेत. ओके, आता ही रिॲक्शन बॅलन्स करूया. बॅलन्स करण्यासाठी इथिलीनमध्ये इथे किती कार्बन आहेत बेटा, 2. मग इथे मी घेतो 2CO2. हायड्रोजन इथे किती आहेत, 4. मग इथे मी लिहितो 2H2. आता ऑक्सिजन राईट साईडला किती होतील बेटा, हे 4 आणि हे वॉटरचे 2, म्हणजे किती झाले, 6. म्हणून मी इथे लिहितो 3O2. ठीक आहे, आता आपण इथिलीनचं मोलार मास काढूया. 2 इंटू 12 प्लस 4 म्हणजे किती होईल बेटा, 28 ग्रॅम पर मोल. 28 ग्रॅमसाठी किती ऑक्सिजन लागतो, 3O2, म्हणजे 3 इंटू 32, म्हणजेच किती इथे मिळेल, 96 ग्रॅम. आता हा इथे लक्ष द्या. 28 ग्रॅम इथिलीन requires 96 ग्रॅम ऑक्सिजन, बरोबर, फॉर कम्प्लीट कंबशन. मग इथे किती दिलेलं आहे, 2.8 kg. मग 2800 ग्रॅम इथिलीन requires 96,000 ग्रॅम ऑक्सिजन, म्हणजेच 2.8 kg इथिलीन requires how much, 9.6 kg ऑक्सिजन. 9.6 हे आपलं फायनल आन्सर आहे. ऑप्शन बी करेक्ट आहे. पुढचा प्रश्न पाहूया. अरेंज द फॉलोइंग इन द ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग मास. ॲटॉमिक मासेस दिलेले आहेत. ऑक्सिजन 16, कॉपर 63, नायट्रोजन 14. फर्स्ट दिलेला आहे 1 ॲटम ऑफ ऑक्सिजन, सेकंड दिलेला आहे 1 ॲटम ऑफ नायट्रोजन,
थर्ड दिलेला आहे 1 × 10⁻⁻10 मोल ऑफ ऑक्सिजन. फोर्थ दिलेला आहे 1 × 10⁻⁻10 मोल ऑफ कॉपर. हा जो क्वेश्चन आहे तो एम्स 2016ला विचारण्यात आला होता. मग फर्स्ट ऑप्शन काय दिलेलं आहे पहा, 1 ॲटम ऑफ ऑक्सिजन. आता 1 ॲटम ऑफ ऑक्सिजन म्हणजे काय बेटा, एकच ॲटमचं मास. मग एका ॲटमचं मास काढायचं असेल तर आपल्याला मोलार मासने काय डिवाईड करावं लागेल, कितीने, एने काय आहे 6 × 10⁻23. मग हे आन्सर काय येईल 16/6. 16/6 हे काय येईल 2.66 × 10⁻23 ग्रॅम येईल. ओके. तसंच आपण काढूया 1 ॲटम ऑफ नायट्रोजन. नायट्रोजनचं मोलार मास किती आहे 14/6 × 10⁻23 म्हणजे 6 to the 12 म्हणजे 2 राहिले. म्हणजे इथे काय येईल 2.33 × 10⁻23 ग्रॅम. ओके. 1 × 10⁻10 मोल ऑफ ऑक्सिजन. 1 × 10⁻10 मोल ऑफ ऑक्सिजन म्हणजे इथे आपण काय करूया 1 × 10⁻10 ला मल्टिप्लाय करूया. कितीने, ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास किती आहे 16. ओके. मग इथे आन्सर काय येईल 16 × 10⁻10 ग्रॅम. आणि शेवटी दिलेलं आहे 1 × 10⁻10 मोल ऑफ कॉपर. मग इथे तसंच 1 × 10⁻10 × 63. इथे आन्सर काय येईल 63 × 10⁻10 ग्रॅम. मग यापैकी सर्वात मॅक्झिमम काय आहे, सर्वात जास्त 63 × 10⁻10 ग्रॅम. आणि सर्वात कमी कोणतं आहे, ओके. म्हणजे सर्वात कमी आपल्याला इन्क्रीजिंग ऑर्डर फाइंड आउट करायची बेटा. मग सर्वात कमी काय आहे 2, सर्वात जास्त काय आहे 4. ओके. 2 पेक्षा 1 काय आहे जास्त आहे. ओके. मग इथे येईल 3 आणि इथे येईल 4. मीन्स 2 1 3 4. मग 2 1 3 4 कशामध्ये प्रेझेंट आहे, ऑप्शन ए मध्ये. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पहा. Given below are two statements. One is labeled as assertion and other is labeled as reason. Assertion reason चा क्वेश्चन आहे. Assertion. At 10 degrees Celsius the density of 5 molar solution of KCl, atomic masses दिलेले आहेत KCl are 39 and 35.5 gram per mole. The solution is cooled to -21 degrees Celsius. The molality of the solution will remain unchanged. Molality remain unchanged. पण इथे डेन्सिटी जी आहे ती मिसिंग आहे. ती आपण काय करूया x ग्रॅम पर cm³ कन्सिडर करूया. ओके. रिझन. The molality of solution does not change with the temperature as mass remains unaffected with the temperature. In the light of the above statement, choose the correct answer from the options given below. हा क्वेश्चन जो आहे तो JEE Main 2022ला विचारण्यात आला होता. आपण अगोदर असर्शन चेक करूया ते ट्रू आहे की फॉल्स. ओके. असर्शनमध्ये काय दिलेलं आहे, मोलॅलिटी ऑफ द सोल्युशन विल रिमेन अनचेंज. कधी अनचेंज राहील, सोल्युशन जे आहे ते 10 डिग्री सेल्सिअस टू 21 डिग्री सेल्सिअस. मोलॅलिटी म्हणजे काय बेटा, मोल्स पर kg ऑफ सॉल्वंट. ओके. मग जर टेम्परेचर चेंज झालं तर मास चेंज होतं का, नाही, मास रिमेन्स सेम. ओके. म्हणजे असर्शन जे आहे ते ट्रू आहे. ओके. आता नेक्स्ट बघूया रिझन. पहा. The molality of solution does not change with temperature as mass remains unaffected with the temperature. म्हणजे रिझन सुद्धा काय आहे, ट्रू आहे. आणि रिझन जे आहे ते असर्शनचं करेक्ट एक्सप्लेनेशन आहे. म्हणजेच
कोणतं ऑप्शन करेक्ट असेल? बोथ असर्शन अँड रिझन आर ट्रू अँड रिझन इज द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ असर्शन. ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द रेशिओ ऑफ नंबर ऑफ वॉटर मॉलिक्युल्स इन मोहर सॉल्ट अँड पोटॅश अलम इज डॅश डॅश इंटू 10⁻⁻1. हा क्वेश्चन जो आहे तो JEE मेन 2021ला विचारलेला. आपल्याला काय दिलेला आहे? मोहर सॉल्ट. मोहर सॉल्टचा फॉर्म्युला काय बेटा? मोहर सॉल्टचा फॉर्म्युला आहे NH4 ट्वाइस FeSO4 ट्वाइस डॉट 6H2O आणि पोटॅशियमचा फॉर्म्युला बेटा K2SO4 डॉट Al2SO4 थ्राइस डॉट 24H2. हाच फॉर्म्युला आपण असाही लिहू शकतो. पहा इथे A2Al2SO4 4 times 24H2. ओके. आता सिम्पलेस्ट फॉर्म्युला याचा काय येईल? KAlSO4 ट्वाइस 12H2. 2ने डिवाइड केलं प्रत्येक एलिमेंटला किंवा ग्रुपला. ओके. मग इथे वॉटर मॉलिक्युल्स किती आहेत? 12. इथे वॉटर मॉलिक्युल किती आहेत? 6. तर आता रेशो ऑफ नंबर ऑफ वॉटर मॉलिक्युल्स काय येईल? रेशो काय येईल? 6/12 म्हणजेच 1/2 म्हणजेच इथे काय 0.5. इथे 5 × 10⁻⁻1 म्हणजे इथे डॅश डॅश फिलिंग द ब्लँक काय आली? 5. ऑप्शन कोणता करेक्ट आहे? ऑप्शन ए. इथे लक्ष ठेवा, जर 24 घेतलं तर हे आन्सर येत नाही. पहा इथे कसं 6/24 म्हणजेच काय 1/4. मग 1/4चं काय 0.25 म्हणजे इथे 2.5 × 10⁻⁻1. आता इथे कुठेही ऑप्शनमध्ये 2.5 दिलेलं नाही, म्हणून आपण हे कॅल्क्युलेशन केलेलं आहे फॉर्म्युल्याचं. ओके, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहूया. क्लोरोफिल extracted from the crushed green leaves was dissolved in water to make 2 liter solution of magnesium of concentration 48 ppm. The number of atoms of magnesium in this solution is x into 10⁻20 atoms. The value of x is nearest integer. Given atomic mass of magnesium is 24 gram per mole. Na is 6 into 10⁻23 per mole. हा क्वेश्चन जो आहे तो JEE मेन 2022ला विचारण्यात आला होता. आता या क्वेश्चनचं मिनिंग काय आहे पहा. क्लोरोफिल जो आहे तो कशापासून? ग्रीन लीव्सपासून मिळवण्यात आला, क्रश करून. ओके, वॉटरमध्ये डिझॉल्व केलं त्याला आणि त्याचं सोल्युशन किती केलं? वॉटर टाकून 2 लिटर सोल्युशन केलं. कशाचं? मॅग्नेशियमचं. आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय आलेलं आहे? 48 ppm. द नंबर ऑफ मॅग्नेशियम इन दिस सोल्युशन. या सोल्युशनमध्ये मॅग्नेशियमचे किती ॲटम्स आहेत? x × 10⁻20 ॲटम्स प्रेझेंट आहेत. तर एक्सची व्हॅल्यू काढायची आपल्याला. ओके, प्रथम ppmचा फॉर्म्युला काय बेटा? ppm इज इक्वल टू वेट इन ग्रॅम अपॉन व्हॉल्यूम इन ml मल्टिप्लाय बाय 10⁻6. आता आपल्याला इथे वेट काढायचं आहे. वेट इन ग्रॅम इज इक्वल टू काय येईल? ppm इंटू व्हॉल्यूम इन ml अपॉन 10⁻6. ppm काय दिलेलं आहे बेटा आपल्याला? ppm दिलेलं आहे 48 इंटू व्हॉल्यूम काय येईल? 2 × 10⁻3 अपॉन 10⁻6. मग यावरून आपल्याला काय मिळेल? वेट मिळेल. वेट इज इक्वल टू काय येईल? 48 इंटू 2 × 10⁻3. हे काय आलं आपलं? वेट. या वेटवरून आपण काय करूया? नंबर ऑफ मोल्स काढूया मॅग्नेशियमचे. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू
वेट मास अपॉन मोलार मास. मग मास किती आलेला आहे 48 इंटू 2 इंटू 10⁻³ आणि मोलार मास किती आहे मॅग्नेशियमचं. मॅग्नेशियमचं मोलार मास दिलेला आहे 24 ग्रॅम पर मोल. ठीक आहे, हे पुढे सॉल्व करूया. इथे पहा, इथे 1 इथे 2 म्हणजे 2 इंटू 2 4 4 इंटू 10⁻³ हे किती काय येतील नंबर ऑफ मोल्स. मग नंबर ऑफ मॅग्नेशियम ॲटम्स काढूया. देअरफॉर नंबर ऑफ मॅग्नेशियम ॲटम्स इज इक्वल टू काय येईल नंबर ऑफ मोल्स इंटू Na ॲव्हरेज नंबर. नंबर ऑफ मोल्स काय आलेले आहेत 4 इंटू 10⁻³ इंटू ॲव्हरेज नंबर काय 6 इंटू 10⁻23. ओके, मग 4 इंटू 6 किती होतात 24 इंटू 10⁻20. म्हणजेच इथे एक्सची व्हॅल्यू काय येईल बेटा, एक्सची व्हॅल्यू येईल 24. ऑप्शन बी करेक्ट आहे. पुढचा प्रश्न पाहूया. द मोलॅलिटी ऑफ 10% व्हॉल्यूम पर व्हॉल्यूम सोल्युशन ऑफ डायब्रोमाइड. डायब्रोमाइड म्हणजे Br2 सोल्युशन इन CCl4 कार्बन टेट्राक्लोराइड इज x. x इज इक्वल टू डॅश डॅश इंटू 10⁻² मोलार. नियरेस्ट इंटीजर गिवन. मोलार मास ऑफ Br2 160 ग्रॅम पर मोल. atomic mass of carbon 12 gram per mole, atomic mass of chlorine 35.5 gram per mole, density of dibromine 3.2 gram per ml cm3 आणि डेन्सिटी ऑफ CCl4 काय दिलेली आहे 1.6 ग्रॅम पर cm3. हा क्वेश्चन जो आहे तो JEE मेन 2023ला विचारण्यात आला होता. इथे पहा, इथे काय दिलेलं आहे 10% व्हॉल्यूम पर व्हॉल्यूम. याचा अर्थ काय आहे 10 ml Br2 आहे आणि उरलेला 90 ml काय आहे CCl4. मग मास ऑफ Br2 काढूया. मास ऑफ Br2 W. मास काढायचं असेल तर मास इज इक्वल टू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. म्हणजेच व्हॉल्यूम किती दिलेलं आहे 10 आणि डेन्सिटी दिलेली आहे 3.2. मग 10 इंटू 3.2 काय येईल बेटा 32 ग्रॅम. याचप्रमाणे मास ऑफ CCl4 पण काढूया. व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. व्हॉल्यूम काय आहे 90. डेन्सिटी काय दिलेली आहे 90 इंटू 1.6. ओके, 90 इंटू 1.6 किती येईल 144 ग्रॅम. आता ब्रोमिनचे नंबर ऑफ मोल्स काढूया. नंबर ऑफ मोल्स ऑफ ब्रोमिन NBr2 इज इक्वल टू मास अपॉन मोलार मास. मास किती काढलेला आहे बेटा, मास काढलेला आहे 32 आणि मोलार मास किती दिलेला आहे, मोलार मास 160 दिलेला आहे 160. मग 32 अपॉन 160 इज इक्वल टू 0.2 येईल. आता इथे नंबर ऑफ मोल्स ऑफ ब्रोमिन आलेले आहेत तर त्याची मोलॅलिटी काढूया. मोलॅलिटीचा फॉर्म्युला काय आहे, मोलॅलिटी इज इक्वल टू मोल्स पर kg ऑफ सॉल्वंट. मोल्स किती आहेत 0.2 आणि kg ऑफ सॉल्वंट. सॉल्वंट कोणता आहे CCl4. म्हणजेच इथे 144 इंटू 10⁻³ 10⁻³ का घेतलं मी, ग्रॅमचं किलोग्रॅममध्ये कन्वर्ट केलं. मग इथे मोलॅलिटी आपली 0.2 अपॉन 144 इंटू 10⁻³ हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला मिळेल 1.39 मोल पर kg. पण आपल्याला कोणता फॉर्मॅट हवा आहे 10⁻²चा. म्हणून आपण काय करूया 139 इंटू 10⁻² मोल पर kg. ओके, आपला आन्सर काय आलं इथे 139. म्हणजेच कोणता ऑप्शन करेक्ट असेल बेटा, ऑप्शन बी इज करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन पहा. When a hydrocarbon A undergoes complete combustion, it requires 11 equivalents of oxygen and produces 4 equivalents of water. What is the molecular formula of A? आपल्याला काय विचारलेलं आहे की
मॉलिक्युलर फॉर्म्युला एचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय येईल हा क्वेश्चन जो आहे तो JEE मेन 2023ला विचारण्यात आला होता. आपल्याला काय दिलं आहे 11 इक्विव्हॅलेंट्स ऑफ ऑक्सिजन दिले आहे आणि वॉटरचे किती दिलेले आहेत 4 इक्विव्हॅलेंट्स दिलेले आहेत. ऑलवेज लक्षात ठेवा हायड्रोकार्बनची कंबशन रिॲक्शन CXHY प्लस X plus Y/4 O2 gives you XCO2 plus Y/2 H2O. ओके, आता इथे आपल्याला ऑक्सिजनचे इक्विव्हॅलेंट्स किती दिलेले आहेत 11 इक्विव्हॅलेंट्स, म्हणजेच इथे 11 आहे आणि प्रोड्युसेस 4 इक्विव्हॅलेंट्स ऑफ वॉटर, म्हणजे इथे वॉटर किती दिलेले आहेत 4. याच्यावरून आपल्याला काय मिळेल X plus Y/4 इज इक्वल टू 11 आणि इथे या इक्वेशननुसार Y/2 इज इक्वल टू 4. Y/2 इज इक्वल टू 4 देअरफॉर Y इज इक्वल टू काय बेटा 8. ती व्हॅल्यू इथे पुटअप करूया X plus 8/4 इज इक्वल टू 11. X इज इक्वल टू काय 11 minus 2 म्हणजे X इज इक्वल टू काय बेटा X इज इक्वल टू 9. X म्हणजेच नंबर ऑफ कार्बन ॲटम्स, मग C9 ने ते स्टार्ट होईल म्हणजे त्याचा फॉर्म्युला काय असेल C9H8. इथे पहा ऑप्शन कोणता करेक्ट आहे ऑप्शन ए. पुढचा प्रश्न पहा 25 ml ऑफ गिवन HCl सोल्युशन रिक्वायर्स 30 ml ऑफ 0.1 मोलार सोडियम कार्बोनेट सोल्युशन. What is the volume of this HCl solution required to titrate 30 ml of 0.2 molar aqueous NaOH solution -ml. हा क्वेश्चन JEE मेन 2019ला विचारण्यात आलेला. आपल्याला बेटा काय दिलेलं आहे इथून इथपर्यंत काय दिलेलं आहे फर्स्ट टायट्रेशन आणि इथून इथपर्यंत काय विचारलेलं आहे सेकंड टायट्रेशन, बरोबर. मग फर्स्ट टायट्रेशनची रिॲक्शन काय येईल फर्स्ट टायट्रेशनची रिॲक्शन पहा HCl plus Na2CO3 gives you NaCl plus H2CO3. मग इथे रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी इकडे राईट साईडला 2 हायड्रोजन आलेले आहेत, मी इथे रिॲक्शन 2HCl करतो. आता इथे 2 क्लोरीन आहेत लेफ्ट साईडला, मग राईट साईडला किती येतील 2 NaCl होईल. आता आपण व्हॉल्युमेट्रिक इक्वेशन यूज करूया N1V1 इज इक्वल टू N2V2. इथे एन फॅक्टर पण वापरूया एन फॅक्टर, इथे एन फॅक्टर. ओके, HClचा एन फॅक्टर काय आहे 1. Na2CO3चा एन फॅक्टर काय आहे 2. ठीक आहे, आपल्याला नॉर्मॅलिटी काढायची आहे N1/V1. व्हॉल्यूम किती आहे 25 HClचा, 1 एन फॅक्टर 1 आहे. N2 नॉर्मॅलिटी Na2CO3ची नॉर्मॅलिटी किती दिलेली आहे बेटा 0.1. इथे पहा 0.1 मोलार. व्हॉल्यूम किती दिलेला आहे 30 ml इंटू एन फॅक्टर किती आहे 2. हे सॉल्व करूया N1 इज इक्वल टू 0.2 इंटू 30/25. ओके, म्हणजेच इथे काय येईल 1.2/5. ओके, ही आली नॉर्मॅलिटी. कशाची नॉर्मॅलिटी आलेली आहे HClची नॉर्मॅलिटी आलेली आहे. आता ही नॉर्मॅलिटी आपण दुसऱ्या इक्वेशनसाठी वापरूया, सेकंड व्हॉल्युमेट्रिक टायट्रेशनसाठी वापरूया. मग टायट्रेशन फॉर्म्युला अगोदर इक्वेशन पाहूया. इथे HCl रिॲक्ट्स विथ NaOH. आपल्याला काय मिळेल बेटा NaCl प्लस H2O. ठीक आहे, इथे दोन्ही ठिकाणी एन फॅक्टर काय आहे एन फॅक्टर 1, इथे सुद्धा एन फॅक्टर 1. ओके, ठीक आहे, इथे आता टायट्रेशन फॉर्म्युला वापरूया N1V1 इज इक्वल टू N2V2. ठीक आहे, आता इथे आपल्याला काय काढायचं आहे व्हॉल्यूम, HClचं व्हॉल्यूम काढायचं आहे. नॉर्मॅलिटी आपण पहिल्या इक्वेशनवरून काढली, आता इथे व्हॉल्यूम काढायचं आहे. N1 माहीत आहे आपल्याला, N1 काय आहे 1.2/5. मग ते फिलअप करूया 1.2/5 इंटू V1 इज इक्वल टू N2 काय दिलेलं आहे
0.2 आणि V2 काय दिलेलं आहे 30. ठीक आहे, 0.2 इंटू 30. Therefore V1 is equal to 0.2 into 30 into 5 upon 1.2. इथे आपल्याला हे सॉल्व केल्यानंतर इक्वेशन काय येईल बेटा, सॉरी आन्सर काय येईल बेटा, आन्सर येईल 30 अपॉन 1.2 इज इक्वल टू 25. म्हणजे आपलं फायनल आन्सर काय असेल, ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन. आता पुढचा प्रश्न पहा. द नंबर ऑफ मॉलिक्युल्स अँड मोल्स in 2.8375 liters of oxygen at STP are respectively. हा क्वेश्चन जो आहे तो JEE मेन 2023ला विचारण्यात आलेला आहे. आपल्याला व्हॉल्यूम किती दिलेला आहे, 2.8375 लिटर्स दिलेलं आहे. मोलार व्हॉल्यूम काय असतं बेटा, मोलार व्हॉल्यूम इज इक्वल टू 22.7 लिटर्स ॲट STP. यावरून आपण बेटा काय काढूया, नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू व्हॉल्यूम अपॉन मोलार व्हॉल्यूम. ओके, व्हॉल्यूम किती दिलेलं आहे 2.8375 अपॉन 22.714 समथिंग. ओके, हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला नंबर ऑफ मोल्स किती येतील 0.125 मोल. ओके, यावरून आपण काय काढूया, नंबर ऑफ मॉलिक्युल्स. नंबर ऑफ मॉलिक्युल्स इज इक्वल टू नंबर ऑफ मॉलिक्युल्स इज इक्वल टू मोल्स इंटू Na. मोल्स आपण काढलेले आहेत 0.125. Na काय येईल 6 इंटू 10⁻23. ओके, हे पुढे सॉल्व केल्यानंतर आपल्याला आन्सर काय येईल 7.525 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स ऑफ ऑक्सिजन. ओके, आता रिस्पेक्टिव्हली दिलेलं आहे. अगोदर नंबर ऑफ मॉलिक्युल्स फाइंड आउट करायचे आहेत, म्हणजे 7.525 इंटू 10⁻23 अगोदर येईल आणि त्यानंतर काय येईल 0.125 मोल. म्हणजे याचं करेक्ट आन्सर काय असेल, ऑप्शन डी. इथे आपले 100 क्वेश्चन्स कंप्लीट होतात. ओके, आता 91 to 100 क्वेश्चन्स मी कंप्लीट ब्लॅक बॅकग्राऊंडमध्ये रेकॉर्ड केलेले आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. थँक्यू.